तर नमस्कार मित्रांनो, कसे आज बरे आहे ना. तर एकदा परत तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तर आज आम्ही चालू आहे कपालेश्वरला आम्ही आज ग्रंथाला दर्शनासाठी नेतोय. पहिल्यांदा ग्रंथाला कपालेश्वरला दर्शनासाठी नेतोय. आता जे नाशिककर असेल त्यांना माहितीच असेल कपालेश्वर हे काय आहे, किती जागरूकता आणि सगळ्यांनाच माहिती असेल. तर चला आता आपण कपालेश्वरला जाऊन भेटू तुम्हाला तिकडे पुढं. ओके, तर चला. तर आता मी रस्त्यात थांबलो आहे कारण की पाऊस चालू झाला. आम्ही काय रेनकोट नाही आणले, छत्री पण आणली नाही. छत्री आहे पण डिक्कीत आहे, पण पाऊस खूप जास्त जोरात नाही म्हणून 2 मिनिटं थांबलो आम्ही रस्त्यामध्ये. बाई जी तुम्हाला समोर दिसते ना, बिर्ला आय केअर नावाने, ते आहे आमचं क्लिनिक. आम्ही क्लिनिककडे थांबले पण चावी नसल्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो आहे. आता हा पाऊस थोडा कमी झाला की परत आम्ही पुढं निघतो. मग तर चला भेटू पुढं तुम्हाला. मग आता तर आम्ही इथे थांबलो आहे. आम्हाला घड्याळाचे काय घड्याळाचं काय करायचं आपल्याला, ते मोठं होतं म्हणून कड्या कमी करायचे आहे. ते आम्ही या दुकानात थांबलो होतो. आता इथून आम्ही घड्याळाच्या कड्या कमी करून घेतो. जा लवकर करून घे, जा बरं. मग आम्ही आलो, मी थांब लगेच. इथून कड्या कमी करून घेतो. कड्या कमी झाल्यानंतर पुढं आम्ही कपालेश्वरला जातो. मग तर चला आता पटकनी कड्या कमी करून घेऊ. आता तर आपल्या घड्याळाचं काम झालं आहे. तर आपण आता इथून डायरेक्ट कपालेश्वरला चाललो. आता मग आपलं घड्याळाचं किरकोळ काम होतं, फक्त बेल्ट कडी कमी करायची होती, एवढंच झालं आहे. इथून आपण डायरेक्ट आता कपालेश्वरला जाऊ. तर भेटू आता कपालेश्वरला. फायनली आम्ही कपालेश्वरपाशी पोचलो आहे. हे बघा माझ्या बॅक साईडला आहे कपालेश्वर. तर आम्ही आता वरती चाललो दर्शनासाठी. आज श्रावण चालू आहे म्हणून एवढी गर्दी आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे. सोमवारी खूप जास्त गर्दी असते म्हणून आम्ही सोमवारी नव्हतं आलो, आम्ही आज आलो आहे. तर आज जाऊ वरती गेल्यावर दर्शन करू. मग चला आता वरती. फायनल आपण आता मंदिरामध्ये आलो आहे. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण बाहेरूनच व्हिडिओ काढतोय. मध्ये दर्शन करून मग तुम्हाला बाहेर आलो परत दाखवतो पुढचं. मग तर आता चाललो आपण आता मंदिरामध्ये. एक मिनटं. बघा हे मंदिर आहे, बघा हे मंदिर आहे. आणि हे मंदिराचं एंट्रन्स आहे. इथून आता आपल्याला मध्ये जायचं आहे. आपण आता थोडं वेळ आता मध्ये जाऊ, दर्शन करू, बाहेर आलो तुम्हाला परत पुढची व्हिडिओ दाखवतो. मग फायनल आमचं दर्शन झालं. आता आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारून आम्ही परत आता खाली जाणार आहे. हे एक कुंड आहे जिथून आपण पिंडीचं पूर्ण पाणी इथे येतं पूर्ण ह्या कुंडामध्ये. आणि अनेक देवांचे छोटे छोटे मंदिर आहे. इथं पण एक नंदी आहे. तर आपण आता मंदिराला पूर्ण एक प्रदक्षिणा मारून एकदा परत खाली जाऊ. मग खाली गेल्यानंतर मग आपला पुढं आपण ब्लॉग एंड करणार आहे. तर पाऊस पण बऱ्यापैकी चालू झाला आता. हे पूर्ण परिसर मंदिराचा आहे. तुम्हाला मी इथून कळस पण दाखवतो, मंदिराचा कळस दिसेल बघा, वरती दिसतोय मंदिर झेंडा, तो मंदिराचा कळस आहे. आणि हे मंदिरामधलं आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य पण असं आहे की खूप प्राचीन मंदिर आहे. आणि इथं महादेव स्वतः ब्रह्मपाद लुण्यासाठी आलते. आणि एकूण मंदिर असं आहे की नाशिकचं, की इथं महादेवासमोर नंदी नाही आहे. चला आता आपण चप्पल घालू, पुढं जाऊ. कुठे आहे? समोर ना. ठीक आहे. आता आम्ही समोर नागदेव त्यांचे पाया पडतो, कारण की आज नागपंचमी पण आहे ना, त्याचे पण पाया पडणं होऊन जाणं आमच्या. मग चला आता इथून फायनल आता आपण खाली जाऊ. मग फायनल आमचं आता दर्शन झालं आहे. तर आम्ही आता खाली चाललो आहे. आता इथून खाली जाईन, खालून गाडी काढायची, गाडी करून घरी जायचं. मग आता तर तुम्हाला आता आमचा ब्लॉग बघा, तुम्हाला पूर्ण कपालेश्वर मंदिर बघायला भेटेल असं आहे, काही नाही. तर चला आता आपण जाऊ फायनली खाली. तर हे मित्रांनो आहे कपालेश्वर. आणि त्या समोरच आहे आपली गोदावरी. जे समोर दिसतं तुम्हाला ते रामकुंड आहे. आणि आज पाऊस चालू असल्यामुळं गंगेला पण पाणी भरपूर आलं आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया की रामकुंड कसं आहे, काय आहे, तुम्हाला दाखवतो. तर चला आता इथून आता फायनली निघतो आम्ही. आता
पुढे गेल्यावर तुम्हाला भेटतो. मग तिथून पुढं आमचा ब्लॉग आम्ही एंड करतोय. तर चला आता पुढं. तर मित्रांनो ही बघा आमची गोदावरीला पण बऱ्यापैकी पाणी सोडलं आहे. कारण 2-3 दिवस झाले पाऊस चालू असल्यामुळे ना गोदावरीला परत पाणी आले. आता इथून आपण चाललोय पुढं. आता पुढे गेला मी ब्लॉग एंड करून टाकतोय. तर चला मग आता पुढे जाऊ आपण आता. तर फायनली मित्रांनो आपला ब्लॉग आपण इथे एंड करत आहे. आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल. तर जे कोणी आमच्या चॅनल नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला आता आपण आपला ब्लॉग एंड करत आहे. तर ओके, चलो बाय बाय.